आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार त्यांच्यावरील संघटनेचे विविध पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्या पक्षांचे नेते, गावचा सरपंच आणि उपस्थित सरकारी बंधू होते. बऱ्याच वर्षाच्या नंतर या भागामध्ये मी आलो आहे. मला आठवत आहे की एकेकाळी दादा भगत तिथं होते. दादा भगत त्यांचे सरकार आणि कधीतरी जाता येता त्यांच्यावर इथं थांबलं इथे आठवण मला आहे. आज ज्यावेळेला मला समजलं की इथे यायचं आहे, माझ्या मनात शंका होती. शंका तुमच्याबद्दलची होती आणि शंका अशी होती की आज सोमवती आणि तुम्ही फांदीश्वर. ही परंपरा तुमची अनेक वर्षाची आहे आणि त्याबरोबर चाललं खरं, पण मंडळी असतील सगळी फांदीश्वरला. पण आनंद तुम्ही फांदीश्वर सकाळी तुझं तरी दिसते आणि या ठिकाणी आज मोठ्या संख्येने उपस्थित आहात. निवडणुका येतात, निवडणुका जातात. या निवडणुकीचं एक वेगळं महत्त्व आहे. वेगळं महत्त्व याच्यासाठी आहे की लोकशाहीमध्ये मताचा अधिकार जो मिळतो त्याचा योग्य वापर करून लोकांच्या हिताचा विचार करणारं सरकार आणि लोकांच्या प्रश्नावर जागृत असलेला खासदार ही देशाची खरी गरज असते. आज या देशामध्ये ग्रामीण भागाच्या प्रश्नाच्या सोडवणी आस्था असलेले राज्यकर्ते नाहीत. मी महाराष्ट्राच्या आणि देशाच्या लोकसभेत, राज्यसभेत, विधानसभेत अनेक वर्ष आहे. मला आठवत आहे 56 वर्षाच्या पूर्वी पहिल्यांदा मी निवडून आलो आणि गेली 56 वर्ष तुम्ही लोक माझी सुटका करत असते. सतत 56 वर्ष कधी विधानसभा, कधी लोकसभा, कधी राज्यसभा, कुठे ना कुठे या देशाचं काम करण्याची संधी तुम्ही लोकांनी मला दिली. मी अलीकडचे काही काळात निर्णय घेतले की आता नव्या लोकांना संधी द्यायची. पण नव्या लोकांच्या संधीचा उपयोग हा समाजासाठी होईल अशी अपेक्षा पण एका वेगळ्या रस्त्यावर गाडा नेण्याचं काम आमच्या काही सरकारांनी केलं. तुम्हाला माहिती आहे की मागची निवडणूक झाली, लोकसभेची झाली, तुम्ही सगळ्यांना निवडून दिलं. कोणता पक्ष होता? राष्ट्रवादी. आज राष्ट्रवादी पक्ष हा कुणी निर्माण केला? निर्माण करणारा आणि लोकांच्यासाठी घेऊन जाणारा हा पक्ष महाराष्ट्रातील जनतेनं उद्धव ठाकरे आणि मी आणि आमचे काँग्रेसचे सरकारी या सगळ्यांना पाठिंबा दिला. आम्ही सरकार बनवलं आणि वर्ष 2 वर्षामध्ये वेगळी स्थिती काही लोकांनी केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हा देशासमोर एक मोठं संकट आलं. त्या संकटाचं नाव करोना. तुम्हाला आठवत असेल. पण त्या संकटावर मात करून सुद्धा आपण बाहेर पडलो. आणि हे काम करत असताना काही लोक बाजूला गेले, भारतीयांची मदत केली
आणि सरकार घालवलं. राष्ट्रवादीचे सुद्धा निवडून आलेल्या लोकांच्यापैकी काही लोकांनी चुकीचा रस्ता घेतला आणि आज ते सत्तेवर जाऊन बसले. मत मागितलं एका नावाने आणि मत घेऊन निवडून आल्याच्या नंतर दुसऱ्याची सोयी केली. तर हे चित्र हे काही चांगले नाही. आणि चांगलं नाही त्याचं कारण असं आहे की ज्यांच्या हातात सत्ता तुम्ही दिली त्यांना फसण्याचा संबंधी असता नाही. आज मी कुठेही गेलो, जिल्ह्याद्वारात गेलो, लोक सांगतात पाणी नाही, लोक सांगतात टँकर लावा, लोक सांगतात चाऱ्याची व्यवस्था करा, लोक आणखीन काही मागण्या करतात आणि या मागण्याच्या संबंधी काही केलं जात नाही. मला आठवत आहे 2009, 10, 11, 12, 13, 14 या काळात असाच दुष्काळ झाला होता. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरलो. माझ्याकडे शेती खताचं काम होतं आणि मी पाहिजे तेवढं राज्यानं पैसे दिले, चारा छावण्या काढल्या, शेकडो टँकर दिले आणि लोकांना बाहेर काढले. आज आजच्याच आमदार सर्वांनी सांगितलं की या कामाकडे सरकारचं लक्षच नाही, त्यांना त्याचं कौतुकच नाही. एका बाजूने ही अवस्था आहे आणि दुसऱ्या बाजूने शेतीमालाच्या किमती घसरल्या. आज तुम्ही कांद्याचं पीक घेता, कांदा याला परदेशात मागणी होती, पण मोदी सरकार असं आहे की त्यांनी कांदा परदेशात पाठवायचा नाही हा निकाल घेतला. आणि हा नुसता निकाल घेतला नाही, शेजारच्या देशातून कांदा आयात केला, म्हणजे इतर शेतकरी उद्ध्वस्त व्हावा हे त्यांचं धोरण होतं. आता अशी नीती शेतकऱ्यांच्याबद्दलची जे घेतात अशांच्या हातात सत्ता देण्याचा अर्थ नाही आहे. एका बाजूनं महागाईचं संकट, दुसऱ्या बाजूनं दुष्काळाचं संकट, तिसऱ्या बाजूनं बेरोजगारीचं संकट आणि त्यामुळे नवी पिढी शेतकऱ्यांच्याबद्दल हे सगळे संकटात आहेत. तुम्ही दुष्काळात सापडला, पण तुमच्यात एक गोष्ट मला ऐकायला मिळते, तुमच्यातली बरीच मुलं कुणी पिंपरी चिंचवड आहे, कुणी बाहेर आहे. काही गोष्टी आम्ही लोकांनी करून ठेवल्या. आम्हाला लोकांच्या हातात सत्ता होती त्यावेळेला नोकरी आणि त्यासाठी तरुणांच्या समोर काहीतरी भवितव्य घडवण्याच्यासाठी व्यवस्था या गोष्टी आम्ही लोकांनी लक्ष दिल्या. माझ्याकडे तुम्ही लोकांनी 4 वेळेला मुख्यमंत्रीपद दिलं. या मुख्यमंत्री पदाचा उपयोग काय केला? उपयोग हा केला की जेजुरीला MIDC काढली, सासवडच्या जवळ कारखाने आणले, बारामतीला MIDC काढली, विगवणजवळ MIDC काढली, कुरकुरच्या जवळ MIDC काढली, शिरवळच्या जवळ MIDC काढली, तुमचा तिकडचा रस्ता रांजणगाव तिथे MIDC काढली, पुण्याच्या जवळ ITचं केंद्र काढलं आणि एकट्या पुण्याच्या जवळ आणि आजूबाजूला 1,00,000 मुलांना नोकरी मिळण्याच्या संबंधीची व्यवस्था केली. आज ही पिढी या संकटातून बाहेर जाण्याच्यासाठी ताकदीनं उभी आहे आणि त्याच्यामध्ये तुमच्या गावची सुद्धा मुलं आहेत याचा मला आनंद आहे. शेवटी सत्ता ही तुमच्यासाठी वापरायची असते. सत्तेचा उपयोग हा जनतेच्यासाठी करायचा असतो आणि हेच काम नेमकं आम्ही लोक करतो. आणि त्या कामाला आज प्रोत्साहन द्यायचं असेल तर पुढच्या काळात योग्य लोकांच्या हातात ही सत्ता दिली पाहिजे. आज आमचं सांगणं एकच आहे की निवडणुका आहे, लोकसभेची निवडणूक आहे, तिथं कुणाच पाठवायचं. जी व्यक्ती तिथं गेल्यानंतर तिथं हजर राहील, तुमचा प्रश्न मांडेल आणि तिने तुमच्या प्रश्नाची सोडवणूक
हे करण्याच्यासाठी काळजी घेईल अशी व्यक्ती त्या ठिकाणी पाठवली पाहिजे. गेल्या 2-3 निवडणुकीमध्ये सुप्रियाताईंना तुम्ही मोठ्या मताने विजयी केलं. पार्लमेंटमध्ये मी पण आहे. माझी उपस्थिती 100% नसती, पण सुप्रियाची उपस्थिती 98% असते. माझी 60%च्या खाली असते. तर आमच्याकडे उद्योग बरेच आहेत. त्यांचं सगळं लक्ष फारलं नाही आणि त्यांचं भाषण ऐकलं तर पुरंदर तालुक्याचा दुष्काळ, कुठं आणखीन तालुक्याचा प्रश्न, ह्या गोष्टी सातत्यानं पार्लमेंटमध्ये मांडत असतात. आणि तुम्ही निवडून दिलं, त्या निवडून देण्याचा सार्थ उपयोग त्या ठिकाणी त्या करत असतात. आणि अशा व्यक्तीला या ठिकाणी पुन्हा एकदा संधी द्यायचं काम तुम्ही केलं पाहिजे. खूप बदलली. काही लोकांनी पक्षच फळवला, आता पक्षच फळवला, खुनेसकट फळवला. जास्त काही बोलायचं कारण नाही. काहीतरी पर्याय केला पाहिजे. तर आम्ही नवीन पर्याय केला, नवीन पक्ष स्थापन केला, नवीन खून घेतली तुतारीशी आणि तुमच्या सगळ्यांच्या समोर आलेलं. संकटं येतात, पण त्या संकटावर मात करण्याची हिंमत असली पाहिजे. काही लोक म्हणतात माझं वय झालं 84. ते म्हणजे आता या वयात काय होणार. मी त्यांना सांगत असतो, त्यांनी माझं काय बघितलं. 84 असो नाही तर 85 असो, लोकांचा पाठिंबा जोपर्यंत आहे तोपर्यंत आणि स्वार्थ जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत आम्ही लोकांच्यासाठी लढणार, लोकांच्यासाठी लढणार. त्यासाठी महाराष्ट्राचं राजकारण बदलणार. आणि ते महाराष्ट्राचं राजकारण योग्य रस्त्यावर न्यायचं असेल तर पावलं टाकावी लागते. आज केंद्रात हातात सत्ता आहे, त्या सत्तेचा गैरवापर चालला आहे. मी मगाशी बोलताना सांगितलं की झारखंड नावाचं राज्य आहे, आदिवासींचं राज्य आहे, आदिवासी मुख्यमंत्री आहे. मोदी साहेबांच्या धोरणात टीका केली, मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकलं. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री अतिशय चांगला कारभार करतात. त्यांनी केंद्राचं धोरण चुकीचं आहे त्याची बांधणी केली, त्यांना तुरुंगात टाकलं. मुख्यमंत्र्याला तुरुंगात, त्यांच्या मंत्र्यांना तुरुंगात, त्यांच्या खासदारांना तुरुंगात. कशासाठी सत्ता आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा जो सत्तेचा अधिकार आपल्याला दिला, ती सत्ता ही लोकांच्यासाठी वापरायची. ती काय तुरुंगात टाकली त्यासाठी नाही. पण या सरकारला त्याची चिंता नाही. त्या सत्तेचा गैरवापर हे आपलं आज जे कर्तव्य असं समजून मोदी साहेब आणि ज्यांचे सगळे लोक हे वागतात. आता आपल्या सगळ्यांना सांगायचं, बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला घटना दिली, मला घटना दिली, दोघांनाही अधिकार दिले. ते अधिकार जतन करायचे असतील तर या अधिकारावर हमला करणारी जी शक्ती आहे त्यांचा पराभव करणं आणि ते काम उद्याच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विफानी समजतं वचन दाबून आपल्या सगळ्यांना करायचं आहे एवढंच या ठिकाणी सांगू. मी काय अधिक बोलून आपल्या सगळ्यांचा वेळ घेऊ इच्छित नाही. आपण एवढ्या मोठ्या संख्येनं आलात, आम्हा सगळ्यांचं स्वागत केलं याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.